करतोय ते योग्यच करतो, चुकीचं करत नाही. आणि माझ्या जीवनात जे काही घडेल ते चांगलंच घडेल, वाईट घडणार नाही, असा विचार करण्याची वृत्ती म्हणजे सकारात्मक. मी क्लासला आले ना 4 दिवसात माझं जे काय होईल ते चांगलं. ते काय ते क्लासला जाते, तिथे काय असं होतं, तिथे काय माझ्याकडे शिकवलंच नाही, टायमिंगच झाला नाही, हेच झालं नाही, त्यापेक्षा तिकडे गेले असते ते छान झालं असतं. हे जे असतं ना हे नकारात्मक विचार. आपण जिथे जाऊ, जिथे शिकू, जे करू ते चांगलं. मला सांगा, आपण बऱ्याच वेळा काय करतो, भाजीवाल्याशी रिक्षावाल्याशी 1-2 रुपयासाठी काय करतो, मांडतो, कारण आपली मेहनत होती. आणि चुकून 200 रुपयाची साडी 1000 रुपयाला होता ना. आपण फसलो का? माझ्या मनाला त्यावेळेस ती साडी पटली, माझ्या मनाला ती आवडली, मी घेतली. मी फसले नाही असा विचार करण्याची वृत्ती म्हणजे काय, पॉझिटिव्ह. नाही तर मी फसले एवढं डिप्रेशन येतं, बरोबर. डिप्रेशन येऊ न देतं कोणी ते फसत नाही. आणि म्हटलं तर माणूस मिनिटाला फसत असतो, बरोबर. आपण फसलोच नाही. आपण जो विचार करतो तो सकारात्मक दृष्टिकोनातून करतो, असा विचार करणं म्हणजे सकारात्मक. कारण तुम्ही इथे आलात, सगळे येताना घराला लॉक लावता, चावी घेऊन येता, बरोबर. तुम्हाला सांगा, शास्त्रज्ञच कोणीतरी असेल की त्यांनी लॉक केलं, बरोबर. आपल्या घरात किती लॉक असतील कोण सांगेल? आतलं लॉक, बाहेरचं लॉक, लॅबचं लॉक, मोबाईलचं लॉक, स्कूटरचं लॉक, आणि फॅनला पण लॉक आहे, रिमोट आले, एक कपाटाचं लॉक. एवढे लॉक आपण लावतो, पण एका लॉकची चावी दुसऱ्या लॉकला लागत नाही, बरोबर. हे बनवणारा कोणीतरी शास्त्रज्ञ असेल. तर भारतात किती लॉक असतील आणि किती चाव्या असतील? करोडोची लोकसंख्या असेल, लॉक पण करोड झाले, चाव्या पण करोड झाल्या, तरी एक चावी दुसऱ्या लॉकला लागत नाही. म्हणजे हे बनवणारा कोणतरी कोण असेल, शास्त्रज्ञ, सायंटिस्ट. आणि चावी शिवाय ते लॉक खोलणारा चोर, हा सुपर सायंटिस्ट, सुपर टॅलेंटेड. म्हणजे आपल्या मुलाला चोर बनवायचं आहे की सायंटिस्ट? काय बनवायचं? सायंटिस्ट. आमच्या मुलाला आम्ही शास्त्रज्ञच बनवणार, आम्ही चुकीच्या मार्गाने जाणार नाही, हा विचार करण्याची वृत्ती म्हणजे सकारात्मक. चांगलं काय आणि वाईट काय हे ज्याला कळतं आणि चांगल्याच्या दृष्टीने विचार करण्याची वृत्ती, प्रवृत्ती, याला म्हणतात सकारात्मक.